श्रावण महिना सुरू झाला की अनेक सण साजरे केले जातात. श्रावणातील अनेक सणांपैकी सर्वप्रथम येणारा सण म्हणजे नागपंचमी. आणि नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेला प्रसन्न करण्यासाठी अनेक प्रकारचे पारंपरिक नैवेद्य दाखवले जातात. तर आमच्याकडे आवडीने केला जाणारा नैवेद्य म्हणजे दूध लाडू. फक्त 3 इन्ग्रेडियंट्स, तांदूळ, साखर आणि कोकोनट मिल्क या 3 इन्ग्रेडियंट्सचा वापर करून हे लाडू बनवले जातात. इथे मी 1 कप राईस घेतलेला आहे. तो आपल्याला मिक्सरमध्ये रवाळ वाटून घ्यायचा आहे. यामध्ये आपण जी पिठी येते ती यूज नाही करणार आहोत. जो वरचं रवेदार तांदूळ तयार होतात ते आपण यूज करणार आहोत. छान तांदूळ ग्राइंड करून झाले की तो जो रवाळ तांदूळ आहे यामध्ये पाणी घालून 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. आता इथे मी रेडीमेड कोकोनट मिल्क यूज करत आहे. जर तुम्ही घरी बनवू शकत असाल तर उत्तम. इथे 165 ml चं कॅन होतं, त्याच्यामध्ये इक्वल अमाउंट मी वॉटर ॲड केलेलं आहे. 165 ml मिल्क आणि 165 ml वॉटर, आणि ते छान मिश्रण एकजीव करायचं आहे. इथे मी 2 टेबलस्पून घी घेतलेलं आहे. तूप छान गरम झालं की यामध्ये जे आपण तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आहेत ते घातलेले आहेत. 1 ते 2 मिनिटं आपल्याला मंद आचेवर परतून घ्यायचे आहेत. तांदूळ परतून झाले आहेत. आता यामध्ये आपण जे दूध आणि पाण्याचं मिश्रण केलं होतं ते ॲड करायचं आहे आणि सुरुवातीचे 2 ते 3 मिनिटं आपल्याला कंटिन्युअसली हे फिरवत राहायचं आहे. अदरवाईज तांदूळसुद्धा खाली लागू शकतात आणि दूध करपू शकतं आणि मग ती स्मेल जी आहे ती रेसिपीला अजिबात चांगली येत नाही. सो त्यामुळे आपल्याला कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे. त्यानंतर छान उकळ आली की त्यानंतर आपण यामध्ये साखर ॲड करणार आहोत. इथे मी 2.5 चमचे साखर ॲड केली आहे. हे लाडू जास्त गोड चांगले नाही लागत, पण तुम्हाला ज्याप्रमाणे गोड आवडतं आहे त्यानुसार तुम्ही साखर घालू शकता. नंतर पुन्हा 2-3 मिनिटांनी उकळ आली की यामध्ये आपल्याला वेलची जायफळची पूड ॲड करायची आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही केसर सुद्धा ॲड करू शकता. आता छान एक उकळ आली आणि आपलं जे मिश्रण आहे ते दाटसर झालं, पाणी भरपूर प्रमाणात दूध आपलं आटलं की आता आपल्याला काय करायचं आहे, आणखी एक वाफ काढून घ्यायची आहे. अजून आपले तांदूळ कचवट आहेत. एक वाफ काढली की त्यानंतर आपल्याला जे मिश्रण आहे ते अगदी एकदम स्लो फ्लेमवर 10 मिनिटं कुक करायचं आहे. आता माझ्याकडे इंडक्शन आहे आणि माझी जी फ्लेम आहे ती स्लो होत नाही, त्यामुळे मी इथे गॅस चेंज केला आहे. आता तुम्ही इथे बघू शकता की एकदम स्लो गॅसवर मी 5 मिनिटं शिजवलं आहे. आणखी आपला जो तांदूळ आहे तो शिजायचा बाकी आहे, म्हणून आणखी 5 मिनिटं मी शिजवणार आहे. आणि हा राईस कुक करताना एक लक्ष द्यायचं आहे की हा आपल्याला प्रेस करत राहायचा आहे. म्हणजे आपण भात करताना जसा मोकळा करतो तसं न करता तो आपल्याला खालच्या बाजूने दाबत राहायचा आहे. आणखी 2 मिनिटं वाफ काढून घेतली आणि इथे आपला तांदूळ मस्त शिजून तयार आहे. आता हे मिश्रण जे आहे ते आपल्याला गरम असतानाच ह्याचे लाडू वाळून घ्यायचे आहेत. पण आपण जेवढा चटका सहन करू शकू तेवढा थंड झाला की आपण छान याचे लाडू वाळून घेणार आहोत. तुम्ही तुपाचा हात सुद्धा घेऊ शकता, यामुळे लाडू वाळायला इझी जातं. इथे इक्वल पोर्शन्स करून घेतले आहेत आणि लाडू वाळायला इझी पडतं त्यामुळे. आणि इथे पटापट मी आता लाडू वाळून घेणार आहे. इथे आपले मस्त लाडू तयार आहेत. इथे मी मीडियम साईजचे सर्व लाडू करून घेतले आहेत आणि एक असं अट्रॅक्टिव्ह लुक येण्यासाठी इथे मी डेसिकेटेड कोकोनट घेतला आहे आणि हे वाळल्या लगेच ही सर्व प्रोसिजर आपल्याला करायची आहे. त्यानंतर मस्त आपण हे लाडू जे आहेत ते डेसिकेटेड कोकोनटमध्ये मस्त कोट करून घेणार आहेत. हा आमच्याकडे बनवला जाणारा पारंपरिक पदार्थ आहे जो बनवायला अगदी सोपा आहे. मिनिमम इन्ग्रेडियंट्स लागतात आणि चवीला अप्रतिम लागतो. तुमच्याकडे काय बनवलं जातं ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.